डिजिटल इंडिया. आज आहे शनिवार. एवढं ऐकतं. हो ती ऐकते 8277. तुम्ही मीटर प्रमाणे घेणार का कसं? तुमची इच्छा तसं. ना हा, ओलाचा नाही, ओलाचा काही संबंधच येत नाही, ओलाचा काही हेच नसतं, ते कॅशच आहे कारण कॅशच आहे आणि ऑनलाईन होतच नाही. आपण आलेलो सनसेटनं निघलो होतो हंडेवाडीला मॅडमचं एक कुत्रं होतं. मॅडमचं ते कुत्रं त्यांनी तिकडच्या साईडला सोडलं होतं, आउट साईडला होतं, पण कुत्रं ठेवण्यासाठी सगळ्यात बेस्ट जागा होती त्यांच्या म्हणण्याने. तरी त्या कुत्र्याचं लोकेशन मी घेता नाही आलं मला, त्याला ज्या जागा लोकेशनला सोडलं त्यांनी तिथलं. जर नेक्स्ट टाईम जर मॅडमचा फोन आला, मॅडमने नंबर घेतलेला, मॅडमचा नेक्स्ट टाईम जर आणण्यासाठी जर फोन आला तर आपण ते लोकेशन पण दाखवू शकेल आणि ज्या जागेवर कुत्रे पाळतात तिथला व्हिडिओ पण दाखवू शकेल. पण आपल्याला मॅडमचा फोन आल्याच्या नंतर मॅडमला तिथं सोडलं, तिथनं मॅडमला रिटर्न यायचं होतं, की कात्रजला यायचं होतं. आणि कात्रजला रिटर्न म्हटलं चालते, म्हटलं आपल्याला काय प्रॉब्लेम, आपल्याला काय मीटर टाकलं की आपले पैसे आपल्याला मिळतात. म्हणून मग तिथनं रिटर्न आणलं मॅडमनी. तिथनं गाडी नव्हती म्हणून त्यांना इकडं घरी यायचं होतं, तळजाई साईडला यायचं होतं त्यांच्या इकडं. तर तळजाई साईडला आलो आहे आता. तळजाई साईडला तिथं ड्रॉप केला मॅडमला. मॅडमचं टोटल बिल झालं 650 रुपये बिल झालं. एकच शनिवारचं जे पहिलं कस्टमर भेटलं ते कस्टमर बी चांगले भेटले, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पैसे बी आपल्याला चांगले भेटले. आपल्या दिवसभराचं जे टार्गेट आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला पहिलं कस्टमर चांगलं भेटलं. आणि पहिला दिवस चांगला गेला, पहिलं कस्टमर आणि चांगलं भेटल्यामुळं दिवस चांगला गेला की आपली इन्कम निघती पुढं. आता बघू, दिवस तर चांगला गेला आहे मॅडमपासून. आता पुढं आपल्याला काय रिस्पॉन्स मिळतो आहे धंद्याचा हे बघू आपण. हो बघा, पहिली बुकिंग सोडली, चांगलं कस्टमर भेटल्यामुळे रिटर्नमध्ये आलो आपण. त्यांना सोडल्याच्या नंतर आपल्याला बसली 13 किलोमीटरची बावधान. आता 13 किलोमीटरचे बावधान बघू किती फेअर होतं, किती पैसे आणि किती जायला वेळ लागतो आपल्याला, हे दोन्ही आपण चेक करू सगळं. बाय बाय. चलो भेटूया. चलो बाय बाय. 219 दाखवतात. मी आलोय बावधानच्या NDA गेटच्या इकडं, NDAच्या इथं आतमध्ये आलोय. कसं आहे बघा, बावधानच्या मध्ये ड्रॉप झालाय, पण 4 किलोमीटर आपल्याला आता एमटी बाहेरच जाणं आहे. कसं आहे, नैसर्गिक कसं वाटतंय रोड, ह्याला म्हणतात नैसर्गिक. मधल्या साईडला आलं तरी भाडं काय भेटत नाही. आपला बावधानचा ड्रॉप झाला. बावधानच्या NDA गेटच्या इथनं आतमध्ये आलो होतो 3 किलोमीटर मध्ये. एक अजून एक आर्मीचं गेट आहे, त्या गेटला सोडायचं होतं, त्यांना सोडलं. आता आपल्याला भेटले 219 रुपये 40 मिनिटामध्ये. आणि तिथनं ते सोडल्याच्या नंतर आपल्याला आता कम्प्लिटली 3 ते 4 किलोमीटर आपल्याला मधल्या साईडने इंडिया गेटच्या इथनं बावधनपर्यंत आपल्याला एमटी जायचं. 4-4.5 किलोमीटर एमटी पडायला लागणार. जर आउट साईडचं भाडं भेटलं तर काय एवढं परवडण्यासारखं नाही आहे. पण बुकिंग बावधनमध्ये माझ्या रूटमध्ये आणलं मला, या बुकिंगने, म्हणून मला परवडते. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते आणि किती वेळ लागणार आहे, किती धंदा होईल. आज एक नवीन चॅलेंज आहे. मला घ्यायचा आहे डॅश कॅमेरा. तो कॅमेरा आहे 11,000ला काहीतरी आहे, 11 ते 12,000 रुपयाला आहे. तो कॅमेरा मला महिन्याभरात होईल का किती दिवसात घेणं होईल हे बघायचंय मला. आता आपण आलोय नवीन डिजिटल इंडिया. आपण तिथनं बाहेर आलो, चांदणी चौकाच्या इथनं. बावधन मध्ये जशी एंट्री झाली, आपण बावधनचं जे मेन सर्कल दाखवतो आपल्याला पडली विमाननगरचं किलोमीटर. मी काय बघितलं नव्हतं, आकडा बघितला होता 304 रुपये. आता बघू, पिकअप लोकेशनला आलोय, किती किलोमीटर होती आणि किती पैसे मिळतात हे चेक करू आपण.
7336. किती वेळची उबर मिळतच नाही. ट्राय करेन. आज आहे शनिवार, त्याच्यामुळं वाटत नाही, लगेच कळून येत नाही इंटरेस्ट कुठे आहे आता. 1284 दाखवतोय. आपण आलेलो बावधनमधनं फिनिक्स मॉलला. फिनिक्स मॉलचे झाले 20 किलोमीटरची बुकिंग होती. 45 ते 50 मिनटं मला यायला लागले. 45 मिनटाला आपल्याला भेटलेले 300 रुपये. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते. चला, झाली ओपनिंग. फिनिक्स मॉलच्या अपोजिट साईडला एक कंपनी आहे. कंपनीच्या तिथनं बसलेली शिवाजीनगर 12 किलोमीटरचे. आता बघू 12 किलोमीटरचा ड्रॉप करू, किती पैसे होतात आणि किती पेमेंट, 12 किलोमीटर किती वेळ लागेल जायला आपण चेक करू. OTP काढलं 17. इथे हे करून होता आकडेवाडी आहे तो दाखवतोय. विमाननगरवरून वाजलेली शिवाजीनगर. चुकीचं लोकेशन पकडलं ओलानी. ओलाची चुकी आहे याच्यामध्ये बघायला गेलं तर. मग कस्टमरला पे करायला लागले त्याचे. शिवाजीनगरला नव्हतं जायचं, त्यांना मी जायचं होतं वाकडेवाडी बस स्टॉप टाकलेलं त्यांनी लोकेशन. मग तिथनं त्यांना मीटरने घेऊन आलो. मीटरचे झाले कुठं आहे बस वाकडेवाडीवरून एक कस्टमर आलं होतं मीटरने कोथरूड आलं होतं. कोथरूडच्या इथनं DP रोडला कोथरूडला 10 किलोमीटर. सिटीमध्ये भरपूर ट्रॅफिक होतं. FC रोड, जंगली महाराज रोड सगळं जाम होतं. कोथरूड पण बऱ्यापैकी जाम होतं. त्यांचं बिल झालं कम्प्लिटली 198 रुपये 10 किलोमीटरसाठी. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते काय पडते. आपण आलो कोथरूडचा ड्रॉप केला. 198 रुपये त्यांचा ड्रॉप केला आपल्याला बसली आता नांदेड सिटी आली 150 रुपयांनी. 8.5 किलोमीटरचा अंदाज आहे. आता बघू 8.5 किलोमीटरला किती मिळतात, 150 मिळतात का, कमी मिळतात का, कमी किलोमीटर होते का जास्त किलोमीटर होते, सगळं चेक करू. किती वेळ लागतो हे पण चेक करू. आणि आज आपला शनिवार होता, उपास होता. उपासचा दिवस आपल्याला पहिलं कस्टमर जे आपल्याला लागलं ते कस्टमर चांगलं लागलं म्हणून आपला उपासाचा दिवस पण चांगला गेला. कस्टमर आले तर बघू आपण पिकअप करून किती वेळ लागतोय. 9524. वन 151. आपला ड्रॉप झाला. 9 किलोमीटरची बुकिंग होती. 9 किलोमीटरला 152 रुपये दिले त्यांनी. आता तिसरी बुकिंग लगेच ॲडव्हान्समध्ये उबेरनेच दिली आहे. नांदेड सिटी दिली आहे. 300 मीटरवरनं पिकअप आहे. 3.5 58 रुपये दाखवतो. 3.1 किलोमीटरला आपल्याला उबेरने दिलं. आता 10 मिनिटावर ड्रॉप झालाय. 58 रुपये भेटलेत. आता ह्याच्या पुढचे बघू कुठली बुकिंग पडते किती वेळ लागते. 5786. वेलकम मॅम. मागं बघतो.
नांदेड सिटीतनं गेलेलो आपण डेक्कन आपलं डेक्कनच्या जवळ गेलेलो, डेक्कन क्रॉस करून गेलो, डेक्कनच्या तिथं सोडलं त्यांना, तिथनंच एक भाडं भेटलं. सिटीमध्ये पूर्ण जाम होतं म्हणून भाडं तिथनंच भेटलं लगेच. दत्तवाडीला घेऊन आलो, दत्तवाडीचे भेटले 74 रुपये. आता बघू, आता झालं आहे आजचं टार्गेट कंप्लीट. आता बघू, आजचा चाललो आहे घरी. आता भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.